जवळजवळ 20 वर्ष झाली शाळेत बेल नाही. पूर्वी बेल होती, एक अशी थाळीसारखी बेल होती आणि कुठले तरी शिक्षक मुलांना सांगणार, घड्याळाकडे बघून हे करणार आणि सांगणार की जा बेल दे. नंतर असं ठरवलं की गरज काय बेलची, आवाज होतो, ध्वनी प्रदूषण होतं. आपल्याला वेळा पाळता आल्या पाहिजेत. तास झाल्यानंतर शिक्षकांनी 40 मिनिट झाले बाहेर पडायचं. सगळं वेळापत्रक बेलच्या विना व्यवस्थित सुरू असतं. डॉक्टर मॅक्सिन बर्नसन त्यांनी अगदी तळागाळातल्या मुलांसाठी शाळा उभा केली. पहिल्यांदा 61 साली मी भारतात आले. त्यावेळेस मी हैदराबादला गेले आणि विवेक वर्धिनी कॉलेजमध्ये शिकवायला होते, इंग्लिश शिकवायला होते. 2 वर्ष मी त्या डॉक्टर सातवरकर म्हणजे ती जे प्रिन्सिपल होते या जे संस्थापक त्यांच्याकडे राहिले आणि ते माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण त्यांची भाषा मराठी होती. तोवर मराठी नावाची भाषा आहे ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मी असं ठरवलं भाषाशास्त्र, लिंग्विस्टिक्स, त्याच्यामध्ये मला PhD करायचं. म्हणून मी अमेरिकेला गेले आणि 3 वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हानियामध्ये होते आणि तिथे तेलुगू, मराठी, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्र थोडं ते सगळं मी शिकत होते. माझे प्रोफेसरने म्हटलं की इरावती कर्वे आणि आता त्यांची ओळख अगदी नुकतीच झाली होती अमेरिकेमध्ये. आम्ही एकत्र युगांत वाचत होते. त्यांनी म्हटलं की इरावती कर्वेंची मुलगी जाई निमकर फलटणला असते आणि फलटणला जर तू गेलीस तर तुझं काम खूप जास्त सुलभ होईल. सहा साली मी तिथे गेले आणि ठरल्याप्रमाणे जाईनी मला मदत केली आणि तिचं आणि माझं हे सहकार्य खूप वर्ष झाली. आम्ही एकत्र 9 पुस्तकं तयार केली आणि 72पर्यंत मी ठरवलं आता मला या देशामध्ये राहायचं आहे. अगदी सुरुवातीपासून कुठेतरी माझ्या मनात होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे. जे माझं जुनं स्वप्न होतं एक शाळा सुरू करायचं आणि ते सुद्धा भारतामध्येच. मॅक्सिन आजींचं काम असताना मंगळवार पेठेच बरंच आहे. यांचं जे मॅक्सिन आजींचं आहे ते जगलो आहे मी त्यांच्याबरोबर अक्षरशः. म्हणजे मंगळवार पेठ हा स्लम एरिया, घरं झोपडपट्टी, राहणीमान माणसांचं त्या लेवलचं. आता पण शिक्षण अतिशय कमी. पण आताची परिस्थिती बघितली तर प्रत्येक घरात एक उच्च शिक्षित आहे, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत. पण हा प्रवास कुठनं चालू झाला? आमच्या लक्षात आलं की जवळपास एक सरकारी धर्मशाळा आहे आणि म्युन्सिपॅलिटी आम्हाला ते द्यायला म्हणजे वापरायला द्यायला तयार होती. म्हणून आम्ही ठरवलं तिथेच हे सुरू करायचं. हीच आपली शाळा. मॅक्सिन मावशी ह्या खूप साकल्याने सर्वांगाने विचार करणाऱ्या होत्या. म्हणजे फक्त श्रीमंतांच्या मुलांच्यासाठी शाळा असं नाही, पण जे सगळ्यात पददलित आहेत, सगळ्यात वंचित आहेत, अशांच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि तसंच मध्यमवर्गीयाच्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. हे एक खूप भान होतं की समाजातल्या सर्व स्तरामधल्या मुलांच्या बरोबर आपण काम केलं पाहिजे. त्याची बीज मला वाटतं की अगदी सुरुवातीपासून संस्थेची जशी घडण झाली ना त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी अशी संस्था सुरू करायची म्हणून सुरू केली आणि त्याचे 1, 2, 3, 4 असं होत गेलं असं नव्हतं. म्हणजे खूप ऑर्गॅनिकली संस्था वाढली आहे. मॅक्सिन मावशींच्या घरामध्ये
अंगणामध्ये त्यांनी एप्रिल मे महिन्यासाठी एक बालवाडी सुरू केली. आणि मग ती सगळ्यांना इतकी मज्जा आली तिथे की असं ठरलं की आपण हे फुल टाईम शाळेमध्ये रूपांतर करूया ह्याचं. आणि मग जागा कुठे? त्यावेळेला मग दादांनी सांगितलं की आपली सीड गोडाऊन्स आहेत 4 आणि त्याच्यामधल्या एका गोडाऊनमध्ये मी मतिमंद मुलांच्यासाठी एक शाळा चालवत होते आणि बाकीची 2 गोडाऊन्स रिकामी होती. त्याच्यामुळे मग ह्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही त्या 2 गोडाऊन्समध्ये ती शाळा चालवा म्हणून माझ्या वडिलांनी सांगितलं. असं करून मग ह्या गोडाऊनमधल्या शाळा आमची सुरू झाली. ही मॅक्सिन मावशींची इच्छा होती कमला निमकर बालभवन हे नाव देण्याची. कमला निमकर ह्या माझ्या आजी म्हणजे माझ्या वडिलांच्या आई, त्या अतिशय कर्तबगार होत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीची त्यांनी भारतामध्ये सुरुवात केली. म्हणजे शी वॉज अ पायोनियर. प्रगत शिक्षण संस्थेचे आता 2 युनिट, एका बाजूला आपली शाळा आणि दुसऱ्या बाजूला कमला निमकर बालभवन. कोणीही मूल शालाबाह्य राहता कामा नये म्हणून त्या सुरुवातीला सायकल चालवत फिरायच्या फलटणवर. आणि कुणी मुलं खेळताना दिसली की ती विचारायची खेळतोयस कशा करता इथे दुपारच्या वेळेला, शाळेत का नाही गेलास? मग मुलं म्हणायची की माझं डोकंच चालत नाही, गुरुजी मला मारतात. आणि जेव्हा मुलांना माझं डोकं चालत नाही असं म्हणतात मुलं तेव्हा ते फार वेदनादायक असतं. मग त्या विचारायचं मग आमच्या शाळेत येणार का? मग ती मुलं हो म्हणायची. मग तशी सुरुवातीचे आमचे वर्ग भरत चाललेले होते. त्या काळामध्ये सकाळी बैलगाडीने मुलं आणली जायची. बैलगाडी होती शाळेची. बैलगाडीला असं काळं छप्पर असायचं आणि त्याच्यावर कमला निमकर बालभवन लिहिलेलं. मलठणमधून ती मुलं यायची. ते मंगळवार पेठेतनं गाडी संपूर्ण गावाला वळसा मारत शाळेमध्ये 8:15 बरोबर पोचायची. असं त्रिकोणी नाक आहे माझं, असं आहे थोडंसं. मूलकेंद्री शाळा म्हणजे ज्याचं केंद्रस्थान हे मूल असेल. आपण बाकीकडे बघितलं तर साधारण शिक्षक केंद्रीय शाळा असते. शिक्षक इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे मुलं वागतात. इथं मुलांना स्वातंत्र्य आहे. आम्हाला आमचे विषय मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आम्ही स्वतःहून सांगू शकतो शिक्षकांना की आज आमचं असं मूड नाही शिकायचं, तुम्ही आमच्यासोबत आज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कंडक्ट करू शकता. स्त्री पुरुष समानता या दृष्टीने पाहिलं तर मुलं मुली एकत्र शिकतात. एका बेंचवरती मुलगा मुलगी बसतात, गटात काम करतात. इव्हन लैंगिकता शिक्षणसुद्धा आमच्या शाळेमध्ये मुलं मुली एकत्र घेतात. शिक्षा हा प्रकार अस्तित्वात नाही. राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009ला आला शासनाचा, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. पण फार पूर्वीपासून इथं विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जात नाही. विद्यार्थी सर्व मुलं मुली असतील सर्व शिक्षकांशी मोकळेपणाने बोलू शकतात, कुठेही बोलू शकतात. शिक्षक अवांतर वेळ देतात त्यांना. जरी शाळा कायम विनाअनुदानित असली, फीवर चालणारी शाळा असेल तरीसुद्धा इथं गरीब मुलं शिक्षण घेतात आणि त्या मुलांना फीमध्ये खूप सवलत आहे. कामामध्ये म्हणजे जे काय आमचे काउन्सिल मीटिंग असायचे तर त्यावेळेस नेहमी त्यात तोटाच असायचं. आणि तोटा इन द सेन्स की फीस किती आहे आणि सगळ्यांचे पगार किती आहे टीचर्सचे, त्यामध्ये नेहमी फीस कमी असायची. मुलंही घेताना आम्ही म्हणतो की सर्व आर्थिक स्तरातली मुलं पाहिजे, सर्व जाती धर्माची मुलं पाहिजे आहेत आम्हाला. कुणी एका जातीसाठी ही शाळा नाही. लोकांना वाटलं तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून ती ख्रिस्ती शाळा असणार. मी मध्ये ख्रिस्ती नाही आणि हिंदूसुद्धा नाही, सर्व धर्म समभाव. चलो खरब मिलके हम गाएंगे अनोखा रब. बोलो जिस क्या ये सलोखा है, शांति से जीने का तरीका है. तेरा भी है और मेरा भी है, अमन का हक हम सभी का है. हसून होते मैत्रीची सुरुवात, आनंद गाती गाती सारे जग. दुःखाने कळवत सगळ्यांचंच मन, तुम्ही आणि आम्ही सारे होमोसेपियन. जाऊन बघा चौकात गणपतीची आरती, हिंदू बी करती आणि मुस्लिम बी करती. पोरींच्या हातात नजाकत सजवले होय, चकचकीत बांगड्या बघा कोण बरे.
अल्लाह का मंदिर है ये मस्जिद और दिवाळी क्या है उजाली की सलोख्याची भूक सलोख्याचं ऊन देशाची गाय अशी जाईल सुकून येईल सुकून आणि शांती जगात कारण तुझं आणि माझं लाले रगात. Any recognition. So the recognition is not only मार्क जास्त मिळाले पण दुसरं काहीतरी ते रेकग्नेशन देणं फार गरजेचं आहे. पण इथे मार्कांच्या वर बोट न ठेवता तुला काय येतं आणि काय करता येईल. विविध कौशल्य त्यांची डेव्हलप होतात. फिरणं आहे, आपल्या मनाला काय वाटतं आहे ते स्पष्टपणे बोलणं आहे, 4 लोकांच्या समोर उभं राहून आपलं मत मांडणं आहे. अशा अनेक गोष्टी ही मुलं इथे सहज लीलया करतात. आणखीन एक गोष्ट मुलं करतात ती म्हणजे प्रश्न विचारतात आणि ते पुन्हा बालवाडीपासून सुरुवात असते. बालवाडीमध्ये शिक्षकांचा आवाज तुम्हाला ऐकूच येणार नाही, कारण त्यांना सांगितलेलं असतं की मुलांचं ऐकण्यासाठी तुम्ही आहात. बालवाडीतली मुलं लेक्चर देऊन शिकत नाहीत, त्यांना ती करून करून शिकणार आहेत, ती बोलून शिकणार आहेत. त्यांना विचारायचं तर ती प्रश्न विचारतील तुम्हाला आणि मग तुम्हाला त्यांना उत्तराकडे नेता येईल. उत्तर कोणी द्यायचं नाही. तुम्हाला उत्तर येत नसेल तर त्यांना सरळ सांगायचं की आपण लायब्ररीत जाऊन शोधूया. म्हणजे त्यांना हेही कळेल की मोठी माणसं झाली की त्यांना सगळं येतं असं नसतं. ती पण आपल्यासारखीच आहेत, ती पण शिकतात. ॲक्टिव्हिटी बेस्ड शाळा आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट असो ती कृतीतून करणं आणि स्वतःहून करणं आणि कुठलाही टास्क असेल किंवा कुठलीही काही प्रॉब्लेम असेल ते स्वतः सोडवत जाणं हे खूप आम्ही त्याच्यावर भर दिलो. म्हणजे कुणीतरी ताईंनी किंवा शिक्षकांनी त्यांना सांगायचं की हे असं कर, हे बाजूलाच राहतं. शिक्षक हा फक्त मार्गदर्शक राहतो. जे काही करायचं असतं ते स्वतः मुलांना करायचं असतं. इथे ज्या वेळेला कॉम्प्युटर्स जस्ट यायला लागलेले होते आणि प्रायव्हेट कम्प्युटर्स फक्त असायचे त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये 2 कम्प्युटर्स होते. त्यावेळेला जी 10वीला वर्ग होता त्या बॅचला त्या कम्प्युटरला पूर्ण ॲक्सेस असायचा. म्हणजे असं मावशी कधीच म्हटल्या नाहीत की तुम्ही हात लावू नका बरं का. तोच भाग पुस्तकांचा. 4थीतल्या मुलांनी जर 4घी जणी हे पुस्तक उचललं तर ताई कधी म्हणत नाहीत की तुला ते जमणार नाही, तिला वाचायचं आहे ना घेऊन जाऊ दे. ती मुलगी घेऊन गेली आणि अर्थातच 2 दिवसात परत घेऊन आली, कारण त्याच्यामधलं ते झेपे ना तिला काही बोलले नाहीत ताई, ठेवून दिलं. 2 वर्षांनी त्या मुलीने परत नेलं आणि पूर्ण वाचून आणून दिलं जेव्हा ती 7वीत होती. बालवाडीतली सुद्धा मुलं येतात, ती स्वतः पुस्तकं शोधतात, ती स्वतः वाचतात. त्यामुळे सगळी आमच्याकडे तुम्ही पुस्तकं बघाल कोरी करकरीत चकचकीत असं काहीच दिसणार नाही, सगळं वापरलेलं असतं. नकारात्मक बोलायचं नाही हा मावशींचा पहिल्यापासून आम्हाला नियम होता. मुलांचं चुका काढायच्या नाहीत. सांगताना पण त्यांना आधी चांगली गोष्ट सांगायची आणि मग असं करू नको हे म्हणण्यापेक्षा असं कर हे त्यांचं पहिल्यापासून आम्हाला सांगणंच होतं. हे आहे मचं चित्र. कशाचं चित्र आहे? मचं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रगत वाचन पद्धती अशी म्हणून एक पद्धती डेव्हलप केलेली आहे की जी माझी आई जाई निमकर आणि मॅक्सिन मावशी या दोघींनी मिळून ती पद्धती सुरू केली. मग नंतर मावशींनी ती पुढे नेली, कारण मावशी भाषाशास्त्रज्ञ. हे शब्द मुलांना अगदी जवळचे वाटते, म्हणजे ज्याच्यामध्ये एक भावनिक काहीतरी मूल्य आहे त्या शब्दांना, लाईक आई. मुलं पहिल्यांदा बोलायला लागल्यानंतर काय बोलतात तर मामा, आई, बाबा हे शब्द बोलतात. आणि म्हणून पहिला अक्षरांचा गट केला म, ह, झ. त्यानंतर दुसरा गट केला आ, ब, क, ल. आणि प्रत्येक अक्षरात्यापासून तयार होणारे जास्तीत जास्त शब्दांचं गट तयार केले. त्याच्यावरनं छोटी छोटी वाक्य तयार करायला लागले मुलांना आणि मग मुलं वाक्य वाचायला लागली. म्हणजे वर्गातला एकही मुलगा असा नाही सापडायचा की ज्याला वाचता येत नाही. बोर्डवर लिहिलं की तो मी 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 सगळ्यांच्या हातवर व्हायचे आणि सगळी मुलं वाचायला लागली. प्रगत वाचन पद्धती जी आहे की जी अनेको जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या वापरली जाते आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहेत. तर ती प्रगत वाचन पद्धती तेलुगूमध्ये, तमिळमध्ये, गुजरातीमध्ये ही वापरली जायला लागली. जवळजवळ 30-35 वर्ष वेगवेगळी बालसाहित्यापासून ते वेगवेगळ्या मोठ्या पुस्तकांपर्यंत साहित्य आपण गोळा केलं. त्यामुळे निवडक साहित्य इतकं मुबलक आहे आपल्याकडे की जी कुठं नसेल. आपली ग्रंथालय बघायला अनेको ठिकाणाहून महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरही लोक येतात. पहिल्यापासून मला आठवतं आहे शाळेमध्ये
ग्रंथालयाचा तास आहे, जो कुठेही ग्रंथालयाचा तास वेळापत्रकाचंच नाही आहे कुठं. तो आपल्या शाळेमध्ये मुलं अवांतर वाचन भरपूर वाचतात. मला ग्रंथालय आवडतं कारण की त्याच्यात खूप सारे पुस्तक आहेत माहितीचे, म्हणजे ते संतांचे घेतात ना. शाळा अशी एक जागा आहे की जी आम्हाला अशी पूर्णच आवडते. तिथलं प्रत्येक ठिकाण असं आहे की ते आमच्या असं मनामध्ये खोलवर आहे. पण त्यात बघितलं तर लायब्ररी हे ठिकाण आहे जिथं आमची मैत्री पुस्तकांशी होते आणि आम्हाला इतर जगाचं पण नॉलेज भेटतं. मुलं जर ग्रंथालयात यायची असतील तर नुसतं पुस्तक वाचून मुलं ग्रंथालयात येणार नाही. तर त्यांच्यासाठी त्या पुस्तकाबरोबर आपण खेळलं पाहिजे, गमती जमती केल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे 40 ते 50 ॲक्टिव्हिटी आहेत पुस्तकावरती. म्हणजे आधी 5वी-6वीच्या मुलांबरोबर खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून दाखवणं, मग 1 मिनिटात तू एका पुस्तकाबद्दल बोल. काही पुस्तकं स्वतः लिहायला त्यांना दिली मोठ्या मुलांकडे, खास करून चित्रपुस्तकं, तर तेही त्यांनी तयार केलं. आता प्रार्थनेच्या वेळी समजा एका मुलानं पुस्तकाचं प्रेझेंटेशन केलं, ते पुस्तक इथे येऊन ते शोधतात इतर मुलं. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षक हा तगडा पाहिजे, मजबूत पाहिजे नॉलेजमध्ये, तरच तो विद्यार्थ्यांना काही देऊ शकतो. पाठ्यपुस्तक शिकवणारा शिक्षक नाही कामाचा. त्याच्या बाहेर कोण जातं आहे, विचार कोण करतं आहे, काहीतरी वेगळं मुलांना देण्यासाठी धडपड काय चालू आहे. आणि वेगळं म्हणजे नुसतं काहीतरी उपक्रम लेव्हलचं वेगळं नाही मी म्हणते, मुळापासून वेगळा विचार करणारं. शिक्षकांच्या सुद्धा लक्षात यायचं नाही की आपण काहीतरी वेगळा विचार करतोय. हळूच मागे उभं राहून खिडकीच्या पाशी मी बघायचे की शिक्षक काय शिकवत आहेत. आणि माझ्या लक्षात यायचं की हे फार छान चाललंय बरं का हे काहीतरी. मी त्यांना बोलवून घ्यायचे की ताई तुम्ही काय करत होतात आता. मग त्यांनी सांगितलं की मग हे का तुम्ही सुरू केलं, मग आपण हे असं करून बघूया का. असं करून त्याला एखाद्या रिसर्चचं रूप आम्ही द्यायचो आणि मग त्याच्यातून अनेक नवोपक्रम तयार झाले. प्रकल्पाचं नाव आहे सलोखा. हा सलोखाचे हे वेगवेगळे गेम होते. ह्यामध्ये सर्व पालकांनी इथे येऊन वेगवेगळे गेम खेळायचे होते. जसं की इथं सापशिडी आहे, एक दोऱ्याचा गेम होता. त्यानंतर सलोखा हा पहिलाच प्रकल्प होता ज्यावेळी आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स केले होते. त्यामध्ये पपेट शो होतं, 2 नाटक होते आणि परीक्षेच्या पलीकडे जाऊन काहीतरी जग असतं हे ह्या शाळेमध्ये फार बिंबवलं जातं. म्हणजे कधीतरी आमची मुलं कोलाज काम करताना दिसतात, कधीतरी आमची मुलं निसर्गात जाऊन पक्षी बघतायत असं दिसतात, कधीतरी एखादी फील्ड व्हिजिट असते की ज्याच्यामध्ये ओढ्या नाल्यांना जाऊन येतात. पण ते नुसतं जाणं नसतं, ते शिकणं असतं. हां, म्हणजे हे बाणगंगा नदीवर घातलेला हा मोठा बंधारा आहे. आपण त्याला धरण म्हणतो, पण बाणगंगा नदीवर घातलेला हा मोठा बंधारा आहे, जेणेकरून इथं आधी पाणी साठेल येणारं आणि मग जेव्हा हे धरण भरलं जाईल, हा बंधारा भरला जाईल, नदीकडे पाणी प्रवाहित होईल. जर आपल्याला प्यायला वापरायचं असेल तर तिथे शुद्धीकरण प्रकल्प असू शकतो. त्याच्यामध्ये भूगोलसाठी जातो आम्ही बाहेर, मराठी सारख्या विषयांसाठी जातो. प्रत्येकच विषयामध्ये काहीतरी असं असतं की निसर्गामध्ये जाऊन तिथलं एक्सप्लोरिंग असतं आणि त्या दृष्टीने मुलांना ते अनुभव यावेत. मुलांनी निसर्गामध्ये जाऊन शिकावं, केवळ वर्गामध्ये बसून न शिकता त्यांनी स्वतःचे अनुभव स्वतः घ्यावेत. खूप त्यावेळेला आम्ही भटकायचो, विंचुर्णीच्या माळावर फिरायला जायचो. खोकडाची बिळं बघ, पक्षी बघ, सरडे बघ, फुलपाखरं बघ, असं खूप फिरायचो. आणि त्याच्यातून मुलं लिहिती झाली. इतकं सुंदर लिहित आहेत तर काहीतरी ते एकत्र यायला पाहिजे असं म्हणून मग 96मध्ये नवनीतचा आम्ही पहिला अंक काढला. मुलांच्याकडनं काय येईल ते आपण छापायचं, मुलांचं काहीही बदलायचं नाही. आणि मग नवनीतसाठी हे सगळं गोळा करताना माझ्या लक्षात आलं की मुलं खरोखर सर्जनशील आहेत आणि ती खूप सुंदर लिहितात की कसा मी हरवलो किंवा ॲक्सिडेंट कसा माझा झाला, अशा खूप गोष्टी मुलं लिहायची. तर असे खूपसे लेख त्या पहिल्या नवनीतमध्ये आले आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, हे नवनीत दरवर्षी काढलंच पाहिजे. ही जी तुम्ही संस्थेची इमारत बघताय ती सुरुवातीला इथपर्यंत होती आणि एवढं छोटं ग्राउंड होतं आणि आम्ही मुलं बाहेर ग्राउंडवरती खेळत होतो, जी ओपन स्पेस होती नगरपालिकेची. आणि काही कारणास्तव ते ग्राउंड गेलं, तिथं मंदिर बांधण्यात आलं. आम्ही बरेच प्रयत्न केले की आम्हाला ते ग्राउंड मिळावं, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही.
संस्थेने ठरवलं की ग्राउंड खूप महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, मुलं खेळली पाहिजेत. मग शाळेने संस्थेने निर्णय घेतला की पुढचा जो भाग आहे त्या खोल्या पाडून टाकायच्या. जे काही सगळं आमचं होत्या रूम्स त्या आम्ही पाडल्या आणि आत्ता जिथं बिल्डिंग आहे तिथपर्यंत त्या मॉडिफाय करायला सुरुवात केली. ज्याच्यामध्ये याच्यात आमचं गेलेलं कॉम्प्युटर लॅब होती, शिक्षक स्टाफ रूम होती, लॅब होती, काही वर्ग खोल्या होत्या. मग लायब्ररीसाठी नव्यानं 3 गुंठे जागा घेऊन आम्ही तिथं लायब्ररी इस्टॅब्लिश केली. आपल्या काही खोल्या कमी झाल्या, पण मुलांसाठी खूप मोठं नाही, पण बऱ्यापैकी ग्राउंड आता मुलांसाठी उपलब्ध आहे. मला वाटत नाही भारतभरामध्ये आमच्या बालवाडीसारखी बालवाडी तुम्हाला कुठे बघायला मिळेल म्हणून. वायगॉट्स्कीच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली सगळं बालवाडीचं आमचं काम आहे. डॉक्टर निलिमा गोखले या आमच्या बालवाडीच्या प्रमुख आहेत. त्यांनी हे सगळं सेटअप करायला आणि आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने आम्ही संबंध बालवाडीचा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. घराच्या वातावरणामध्ये शाळेच्या वातावरणामध्ये ते पहिल्यांदाच मुलं आलेलं असतं. त्याच्यामुळे त्या मुलाला शिस्तीत बसवणं जिकरीचा प्रश्न असतो आणि चॅलेंज असतं एक मोठं. तेही आम्ही साध्य करू शकतो कारण आम्ही एक पद्धतीच अशी उभी केली की ज्या पद्धतीमध्ये की हे सगळं समावेशक शिक्षण येतं. मला एक खाजगी शाळा सुद्धा सुरू करायचं नव्हतं आणि मग 2 तर नक्कीच नको. पण ही जी एक शाळा होती त्याचा वापर करायचं सरकारी शाळा सुधारण्यासाठी. 10 कमला निमकर बालभवन उभ्या करून शिक्षण पद्धती सुधारणार नाही, तर मग काय केलं पाहिजे? हा एज्युकेशनल आउटरीचचा प्रोग्राम जो आहे तो गेली 35 वर्ष हा आपल्याकडं राबवला जातो आहे. तर ह्या शिक्षणाच्या सिस्टीममध्ये कुठेतरी बदल घडवून आणायचा आहे. तर मग कुठं जावं लागेल आपल्याला? तर ऑब्व्हियसली शासनाच्या मेन स्ट्रीम एज्युकेशन स्ट्रीममध्ये जावं लागणार आहे. केंद्र सरकारनं निपुण भारत चालू केलं आणि मग राज्य सरकारनं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामध्ये चांगलं काम करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत? तर बाबा त्यात आमची प्रगत शिक्षण संस्था येते. म्हणून आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं. इन्व्हाइट केल्यानंतर लातूर आणि सातारा जिल्ह्याची जबाबदारी आमच्यावर दिली. सातारा जिल्ह्यातला मान तालुका जो दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो तिथलं पूर्व प्राथमिकमध्येच फक्त आम्ही काम सुरू केलं. त्याच्यामध्ये 50 अंगणवाड्यांच्या सोबत आमचं काम सुरू राहिलं. प्रगत शिक्षण संस्थेचं मार्गदर्शन लाभल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे नियोजन समजलं. तसेच वर्गरचना महत्त्वाचं म्हणजे मला वर्गरचना समजली की वर्गात प्रत्येक विषयाचे कोपरे कसे मांडावेत. मग तो विज्ञान कोपरा असो, भाषा कोपरा असो. ह्या खेळाच्या माध्यमातून म्हणजे आता फुग्याचा प्रयोग घेतल्यानंतर मुलं ते फुगा फुगवला, हवा कुठे गेली, म्हणजे मुलं विचार करू लागली. साचेबद्धच मुलं लिहायची की गाईला 4 पाय असतात, 2 शिंग असतात, गाई पांढऱ्या रंगाची असते. परंतु एक वेगळी दृष्टी मला मिळाली या प्रकल्पाद्वारे आणि ती दृष्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. मग मुलं स्वअभिव्यक्तीकडे वळली. म्हणजे साचेबद्ध न लिहिता एखादा भविष्यात एखादा लेखक तयार होईल अशा पद्धतीनं माझी मुलं लिहायला लागली. प्रगत वाचन पद्धतीनं भाषा सुधार प्रकल्प सुरू झाला. पुढे जाऊन एव्हरीडे इंग्लिशसारखा प्रकल्प सुरू झाला की ज्याची एव्हरीडे इंग्लिशची सिरीज सुरू झाली. म्हणजे इंग्रजीमध्ये आम्ही आलो, भाषेमध्ये आलो, गणितामध्ये काही आम्ही ट्रेनिंग्स घेतली. असं करत करत ही ट्रेनिंग सगळी ही शासनाच्या जिल्हा परिषद शाळेच्या फक्त आणि अंगणवाड्यांसोबत अशा स्वरूपाची सुरू झाली. असा हा एज्युकेशनल प्रोग्राम सुरू झाला. ज्याला जे अक्षर येईल त्या अक्षरापासून शब्द बनवायचे. लक्षात आलं? 2015 मध्ये आम्हाला नर्चरिंग अर्ली लिटरसी इन प्रायमरी स्कूल्स ऑफ फलटण ब्लॉक हा प्रोजेक्ट मिळाला की जो 4 राज्यांमध्ये एका थीमवरती चालणारा प्रकल्प होता. फलटण तालुक्यातल्या 150 जिल्हा परिषद शाळा त्याच्यामध्ये आपल्या सोबत आल्या आणि या जिल्हा परिषद शाळांमध्ये 1ली-2ऱ्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आलं. लातूर हे ज्ञानाचं विद्यापीठ असं समजलं जातं, पण मूळ तिथं असलेल्या मुलांसाठी काहीच नाही आहे तिथं उपलब्ध. मग आम्ही लातूर जिल्ह्यातला औसा तालुका जो निवडला, जो मागास तालुका म्हणून ओळखला जातो. मग औसा तालुक्यामध्ये आम्ही पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असं दोन्ही क्षेत्रामध्ये काम केलं. 205 अंगणवाड्या आणि 25 जिल्हा परिषद शाळांच्या बरोबर आम्ही सुरू केलं काम. अनेक चॅलेंजेस आली आणि चॅलेंजेस होते म्हणून तर प्रकल्प होता आणि प्रकल्प येतो. म्हणजे जरी आता आउटरीचमध्ये आम्ही शिक्षकांना शिकवतो तरी सुद्धा
केंद्रस्थानी मूल कसं राहील याची आम्ही काळजी घेतो. तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असं म्हणून जे काही काम झालं की आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आपल्याला जे काही घावलं आहे इकडल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते इतरांपर्यंत पोचवायला पाहिजे. आमची लायब्ररी जवळजवळ 30 वर्षाचं संचित आहे असं आम्ही म्हणतो आणि त्यामुळे लायब्ररीचं जग हे जिल्हा परिषद शाळांमध्ये नेणं आम्हाला फार यशस्वी काम होईल असं वाटत होतं. म्हणून आम्ही विचार केला की 150 गावांमध्ये 150 लायब्ररीज उभे करायचे. प्रत्येक गावातनं एक असे 150 लोक घेतले आम्ही आणि त्यांना लायब्ररीचं ट्रेनिंग देऊन त्यांच्या सुपूर्द हे गाव ग्रंथालय केलं. आता गाव ग्रंथालयामध्ये आम्ही जवळजवळ 550 ते 600 पुस्तकं गोळा केली. मी जी या शाळेवर गाव ग्रंथालयाचं काम केलं ती शाळा अशी गावापासून किंवा लोकवस्तीपासून जरा लांब आहे, डोंगरावरची शाळा आहे. त्यावेळेस अशी एक 2-4 मुलं शाळेत यायची. म्हणजे भटक्या विमुक्त जातीतली मुलं होती ती. काही मुलं गुरं राखायची, कुणी शरडाच्या मागं असायचं. मग आम्ही ती पुस्तकं मी काय करायचे ते पुस्तकं घेऊन अशी पिशवीत भरून त्या मुलांपर्यंत जायची. मग ती मुलं शाळेत येण्यासाठी ती पुस्तकं त्यांच्या शेळी मागं किंवा त्या गाई मागं ती पुस्तकं तिथं नेऊन वाचायची आम्ही. मग त्या मुलांना सांगितलं तू शाळेत नको येऊ पण हे पुस्तक वाच, ही गोष्ट मी तुला वाचून दाखवते. मग असं आम्ही डोंगरावर ओढ्याच्या कडेला अशी आम्ही तिथं पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ज्यावेळेस आपल्या शाळेला सुट्ट्या असायच्या, शाळा बंद असायची, त्यावेळेस आमची 5वीची मुलं मग ती मुलं काय करायची ती पुस्तकं घेऊन प्रत्येकाच्या घरी जायची, ती पुस्तकं द्यायची, परत ती पहिली दिलेली पुस्तकं जमा करायची. असं ते गाव छोटे ग्रंथपाल आमचे ते काम करायचे. आधी उपस्थिती कमी होती पण हळूहळू वाढली. मुलं नियमित शाळेत यायला लागली, पुस्तकं न्यायला लागली, वाचायला लागली. महत्त्वाची गोष्ट सगळ्यात मोठा मला आनंद झाला की मला जो आवडीचा विषय होता एक त्याचा खजिना मिळाला प्रगत शिक्षण संस्थेच्या मार्फत पुस्तकांचा. आनंद एक इथे असण्याचाच जाणवतो. मुलांसोबतच्या कामामध्ये मुलं कशी शिकतात ते बघणं, त्यांच्यासोबत बसून काही नवीन घडवणं. प्रत्येक मुलाचा इतका वेगळा एक्सपिरियन्स आहे, त्याची आवड निवड वेगळी आहे, ते स्वतः शिकतं आहे. अगदी बालवाडीतलं मुलं असू देत किंवा 10वीचं असू देत, त्या मुलाची जी डेव्हलपमेंट आहे ती अशी बघणं ही मजेशीर प्रक्रिया आहे. प्रगत शिक्षण संस्थेचं आपली शाळा असेल, कमला निमकर बालभवन असेल, ही एक प्रयोगशाळा आहे. इथं वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्यातून एक चांगल्या प्रकारचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे धोरण इथं ते इम्प्लिमेंट केलं जातं. आर्थिक सक्षमीकरण हे झालं पाहिजे. तर आम्ही पुढच्या 10 वर्षाच्या प्लॅनमध्ये आम्ही म्हणतोय की आम्ही आमच्या जेवढे रिसोर्सेस 40 वर्षात डेव्हलप केले ते रिसोर्सेस भारतभर तरी जायला पाहिजेत आणि ज्याच्यामधनं एक काहीतरी आम्हाला आर्थिक सहाय्य मिळेल. कारण मराठी माध्यमाची शाळा ही किती स्वयंअर्थसहाय्यित किती काळ चालेल हा भविष्यातला फार मोठा प्रश्न आहे. त्यासाठी संस्था सक्षम करून मग शाळा सक्षम करणं गरजेचं राहणार आहे. मुलांवर परिणाम म्हणजे शाळेची सर्व सिस्टीमच इतकी इन्फॉर्मल होती की प्रत्येक मुलाला शाळा फक्त माझी असं वाटायचं. प्रत्येक मुलाचं शाळेशी अत्यंत जवळकीचं नातं होतं. ज्यावेळेस आपलं स्वतःचंही मूल कधी अपसेट असेल किंवा त्याला काय हवं असेल तेव्हा आईवडिलांना सुद्धा लवकर कळत नाही, पण शिक्षकांना आमच्या कळतं. त्यांना नेहमी आम्हाला म्हणजे त्यांना कळलं की आम्हाला काय हवं आहे ते नेहमीच कळलं. म्हणजे मुलांना घरी जायला आवडत नाही किंवा शाळेत सुद्धा 2 तास आधीच येतात. इथलं शिक्षण ही म्हणजे मी आता भारताचं संविधान वाचतोय, जेव्हा जे कायदे निर्माण झालेले आहे ते म्हणजे त्याचा जो बारीक सारीक विचार आहे ना की राईट टू इक्वेलिटी, मुलाला कसं प्रोटेक्ट केलं पाहिजे ती मला शाळेचं आठवतं. अजून सुद्धा तसंच आहे इथं, कारण माझे मुलं सुद्धा इथं शाळेत आहेत. शाळेने संस्थेने प्रचंड दिलं, प्रचंड. म्हणजे इथं मी घडलो. म्हणजे अशी भीती वाटत नाही कुठल्या क्षेत्रात की आपण करू शकू का, एवढा कॉन्फिडन्स हे शाळेने मला दिला. की भारताचं एक चांगलं नागरिक व्हायचं असेल ना तर ह्या शाळेत येऊन बसावं माणसं. धर्मनिरपेक्षता असेल, स्त्री पुरुष समानता असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांनी एकत्र येणं, एकत्र शिकणं, अभ्यासू वृत्तीचे लोक तयार होणं असेल, संशोधन असेल, ही सगळी तत्व
गेली 40 वर्षाच्या कामामध्ये ज्या ज्या लोकांनी संस्थेचं काम पुढे नेलं त्यांनी अबाधित ठेवली आहेत. शिकत राहते ही संस्था, नवनवीन काय काय गोष्टी शिकत राहते. हे हवं आम्हाला, ते हवं आम्हाला, असं करून जिथे कुठे काही चांगलं दिसेल ते आपल्याला हवं असं म्हणून आम्ही घेत राहतो. आणि त्यामुळे हा पॅटर्न खूप मोठा आहे आणि हा प्रवाह पण खूप मोठा आहे आणि या प्रवाहामध्ये आम्ही सगळे आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे. कुठलंही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही किंवा त्याला अशा शाळेत टाकलं जाणार नाही की ज्याचं त्याचं मन कुठेतरी मारलं जाईल. आणि ते ब्रीदवाक्य, तो वसा, तो आत्तापर्यंत आम्ही चालवतोय. ही ऊर्जा आहे ह्या मागची की जी आम्हाला प्रत्येकाला बांधून ठेवते. आमची जी ऊर्जा आहे, आमची जी तळमळ आहे ती कुठेतरी आज नवीन येणाऱ्या लोकांना सुद्धा दिसत असणार. त्याच्यामुळे ते सगळेजण मला वाटते की एका पेजवर आहेत. म्हणजे ते वेगळे पण इथं पाय ठेवल्या ठेवल्याच लोकांना समजतं. तर या सगळ्या प्रवासामधनं मला एक जाणीव झाली की ही शाळा आणि हे काम जिवंत राहिलं पाहिजे. हे काम थांबणार नाही, हे पुढे जाणार आहेत. प्रकाश सर असतील, मी असेल किंवा आणखी मधुरा असेल, हे थांबले तरी संस्था काय थांबणार नाही. A structure that will last. Because फक्त उत्साहावर तुम्ही वर्षानुवर्ष हे टिकवू शकत नाही. पण structures will remain.